सुदर्शन म्हात्रेला जो पारितोषिक होता 5,000चा तो 7,000 झालेला आहे. व्हाईट बॉल आपण पाय वरती आणि डोका खाली करून केला तर महेश पाटील यांच्याकडून 7,000चं बक्षीस आहे. पहिला बॉलवर हल्ला बॉल, पहिला बॉलवर सीमारेषा पार षटकार. मागच्या मॅचची झेरॉक्स कॉपी. पहिल्या बॉलवर आपला इंटेन्शन क्लिअर केलाय की आपण या मॅचला सुरुवात कशा पद्धतीने एक वेगळ्या अंदाजामध्ये वेगळ्या शैलीमध्ये आक्रमक शैली धारण केली आणि पहिल्या बॉलवर षटकार टोकून दिलाय. ओ दुसऱ्या बॉलवर देखील हलकासा स्वीप केलाय बॉलला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमारेषा पार, स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. षटकार नंतर आलाय दमदार चौकार. काय अप्रतिम खेळी, आक्रमकता धारण केली बॅट्समन आकाशने. तो त्याचा नॅचरल खेळ आहे. ना किसी के अभाव में जियो, ना किसी के प्रभाव में जियो, अपनी जिंदगी अपने स्वभाव में जियो. आणि तशाच पद्धतीची खेळी सध्याच्या घडीला यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न करत होता. दुधारी तलवार म्हटलं तर स्विच हिट थोडंसं छेडखानी करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी देखील सांगितलंय मीच लिहीन माझ्या या गोलंदाजीची कहाणी, तू करू नकोस छेडखानी. आणि आता मात्र तिसरा बॉलला डॉट इथून पुनरागमन होईल का? आणि जानू कोळी याचसाठी प्रसिद्ध आहे, तो व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करतोय. आणि जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टीम मधून देखील हँडिकॅपच्या तो खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याचं कॅप्टन आहे स्वतः. आणि आपल्या संघासाठी देखील महत्वपूर्ण योगदान त्याने सातत्याने दिलेलं आहे. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, 1 टू बाउन्स बॉलला उचलेल तोपर्यंत बॉल. ओ एकच सिंगल आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय जानू कोळी. म्हणजे सुरुवातीला षटकार चौकार खाल्ले खरे, परंतु त्यानंतर त्यांनी पुनरागमन जरूर केलंय. आणि हीच तर एक बहादुराची निशाणी असते. मागच्या मॅच मध्ये आकाशने 3 बॉल मध्ये 14 धावा काढल्या होत्या. आता 3 बॉल मध्ये तब्बल 11 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये 11 धावा ठोकल्यात. हे अनालिसिस आहे आकाशच्या फलंदाजीचं. आणि आता किरण खाकर त्याच्या बॅट मधून तो देखील थांबायला आता तयार नाही. बॉल बघता बघता सीमारेषा गाठली. खरबुजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता असं म्हटलं जातं. सुरुवात मात्र आकाशने केली, परंतु त्यानंतर किरण खाकर आला आणि त्याने देखील सुरुवात केली. मक्खन शॉट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. जानू कोळी पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी मात्र स्लॉक स्वीप करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. बघता बघता बॉल सीमारेषा ओलांडतोय. आता बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल सीमारेषा पार, चौकार.
अतिशय लोकप्रिय गाणं राजू दादाचं हे तुम्ही पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल धावा 19 आल्यात. आता दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर राज, मागच्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी या राजने साकारली होती आणि वरिडी टीम आता हेच सांगेल की दुसरं षटक राज हाताळण्यासाठी तयार आहे. थोडस प्रेशर पहिल्या षटकामध्ये जरूर निर्माण झाले, परंतु ते प्रेशर रिलीज करावं लागेल. पहिला बॉल आकाश फेस करण्यासाठी तयार आहे आणि सोबत जर पाहिलं तर गोलंदाज राजने आतापर्यंत या मैदानावर राज केलाय. पहिला बॉल पुन्हा एकदा ग्रंटिंग साऊंड. पहिलाच बॉल आपण पाहिला डॉट, आडव्या बॅटनं उलटा फुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक बॉलवर काहीतरी इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतात. मैदानाच्या चारी बाजूचा वापर करायचा हे श्री गणेश वीरांनी टीमला खूप चांगल्या पद्धतीचं माहिती आहे आणि म्हणून काहीतरी इनोव्हेटिव्ह शॉट्स त्यांच्या बॅटमधून सध्या पाहायला मिळते. पण सध्याच्या घडीला आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर इनोव्हेशन्स भरपूर पाहायला मिळतात आणि तेच फटके सध्या आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील का. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तो बॉलला अडवेल तोपर्यंत 2 धावा काढण्यासाठी भरपूर वेळ होता आणि त्या 2 धावा जरूर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या उभारत असताना सध्या श्री गणेश वीराने टीम, परंतु राजचं देखील कौतुक करावं लागेल. जो धावांचा ओघ होता तो आता त्याने थांबवलेला आहे, कारण आतापर्यंत 2 बॉल टाकले, 2 बॉल मध्ये खर्च केलात फक्त 2, समोर 2 विस्फोटक बॅट्समन आहेत, परंतु त्यांना निष्प्रभ करतोय. परंतु आकाश आहे तो सातत्यानं बॉलला आकाशच दाखवतोय, ही आतापर्यंतची ख्याती राहिली त्याची. भरपूर लॉंग डिस्टन्स तो कव्हर करतोय, स्ट्राइड्स फार मोठे आहेत आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी चांगली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या वेळेला फुलर लेनचा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, डाऊन द बॉल आणि पहिला विकेट. आकाश मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल आलाय डॉट, त्यानंतर आलाय 2 धावा, त्यानंतर आली विकेट. चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या बॉलवर फार खर्चिक गोलंदाजी झाली, 19 धावा. तदनंतर बॉल राजच्या हातामध्ये गेलाय. राजने काय राज आपल्या संघाची नौका खरं तर वादळात सापडली, ती आता किनाऱ्याला लावण्याचं काम सध्या तो करतोय. आणि आता आकाश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅट्समन आलाय समीर. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर कव्हरच्या दिशेने बॉलला मारण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक तो बघतच राहिलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप वरचा तो त्या ठिकाणी तयार झालाय. आउटफील्डचा देखील तुम्हाला थोडासा अंदाज घ्यावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल समीरसाठी. अगदी शांततापूर्ण वातावरणामध्ये ह्या स्पर्धा रंगत असताना तुम्ही पाहताय रात्रीच्या मध्यरात्रीला. खरं तर फुलर लेनचा बॉल डिस्टन्स किती कव्हर करेल. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय.
वेगाने त्याने बॉलला फेकलंय, तोपर्यंत 2 धावा. आत्ता मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय, षटकारांची सुरुवात जरूर केली होती खरी, परंतु तदनंतर विकेट गेल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपला माइंडसेट थोडासा बदलला. बॉल डिलिव्हर्ड होत नाही, थोडासा ड्यू फॅक्टर देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहिलाय आणि त्याचमुळे रणनीती थोडीशी बदलली की काय. अगदी सेफ जागेवर लँड करतायत बॉल आणि आता थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीप्रमाणे 25वा स्कोर कार्ड वर लागलेत. मी म्हणेन चांगली सुरुवात आहे. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात, त्यानंतर त्यांना माहिती आहे की इथून आता 50 धावसंख्येपर्यंत जर आपण मजल गाठली तर गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. परंतु वरेडी टीमचं 25वा स्कोर कार्ड वर लागल्यात. वरेडी टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील आक्रमक शैलीचे बॅट्समन आहेत. बॅट बदलली, आता नवीन बॅट घेऊन नवीन आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय बॅट्समन समीर. परंतु राज तयार आहे. राज करेल का राज समीरवर? ओ पहा, यावेळेला मात्र भन्नाट वेग होता, परंतु पुन्हा दिशा खराब आहे. चुकीच्या दिशेला गोलंदाजी केली जाते आणि हेच थांबवावं लागेल. वेग खूप चांगला आहे, टप्पा थोडासा नियंत्रणात ठेवावं लागेल, सोबत दिशेवर थोडंसं काम करावं लागेल गोलंदाज राजला, कारण हे युवा सर्व खेळाडू आहेत आणि त्यामुळे थोडंसं शक्तीचा वापर जरूर करतात. 26वा स्कोर कार्ड वर लागल्यात. दुसरं षटक अजून मार्गस्थ आहे. रिदम थोडस चुकलाय आणि रिदम चुकला की बऱ्याच वेळा थांबावं लागतं, कारण त्याचमुळे कदाचित दिशा भरकटण्याची देखील शक्यता असते आणि तेच राजने पाहिलं. पुन्हा एकदा राज तयार होईल. समीरसाठी हा बॉल. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहिलं तर बुंदा प्रकारचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जणू टाकण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पायाचं मोजमाप घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यष्टी रक्षकानं काम केलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26वा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. 26 रन्स. दुसरं षटक मी म्हणेन चांगल्या पद्धतीचं डिलिव्हर्ड केलंय. थोडीशी टीम मीटिंग केली जाते की हे षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं. 2 षटक तर आतापर्यंत दुसरं षटक खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी टाकलेलं आहे राजने. त्याच्यामध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट आकाशची माघारी पाठवली आणि आता त्यामुळे नवीन खेळाडू गोलंदाज क्रमांक किती 3 कोण येईल त्याकडे लक्ष जरूर लागून राहिले. परंतु वन ऑफ द स्टायलिस्ट मॅन, यस, त्याच्याच हातामध्ये बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. जॉन, डेलिकेट शरीरयष्टी परंतु भरपूर चांगला रिदमच्या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे जॉन. वरेडी संघामध्ये नावांचं एक वेगळं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे. जानू आहे, जान आहे. वरेडीचा हार्दिक पांड्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर तयार. दोन बॉल 2 चौकार मारल्यानंतर किरण खाकरला स्ट्राईक मिळाली नाही. आता त्या स्ट्राईकचा किती वापर करेल जॉन तयार. फॉर द विकेट. पहिला बॉल टाकतो तो किरण खाकर साठी. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल, फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्याच्याकडून कॅच ड्रॉप आणि रिले कॅच घेण्याचा प्रयत्न ते देखील काय मैदानावर घडलंय. प्रत्येकाचे हात डोक्यावर गेलेत आणि जर ही कॅच झाली असती तर ही कॅच उद्या रील बनली असती आणि व्हायरल देखील भरपूर झाली असती. अशा प्रकारच्या घडामोडी मैदानामध्ये फार कमी घडतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित अशी आहे, प्रत्येकाने डोक्यावर हात टाकलेले आहेत.
अरे ही रील त्यांना पण बनवायची होती, कारण सध्याचा जमाना हा रीलचा आहे आणि रील पाहिल्यावर वेगळाच फील असतो. बॅट्समन देखील आश्चर्यचकित झालेत, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना एक थोडीशी एनर्जी जरूर आली असेल. जॉन तयार, पुन्हा एकदा तीच संधी आली. क्षेत्ररक्षक दोष, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. काय घडतंय या मैदानामध्ये आज. किरण खाकर कुछ आया है, नशीब खाकर आया है. नशिबाच्या पुढे जाता येत नाही असं म्हणतात ना, ते खरंच आहे. कारण 2 बॉलवर 2 वेळा या ठिकाणी जीवदान प्राप्त झाले आणि आता परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की दोन्ही बॉल डॉट आलेत. ही महत्वाची गोष्ट आहे वरेडी टीमसाठी. परंतु विकेट मिळाला असतं तर आणखीन चांगली गोष्ट झाली असती. ओ भन्नाट वेग, भन्नाट वेग. गुडलेन स्पॉटवर टप्पा पिच केलाय आणि गुडलेन स्पॉटवर टप्पा आल्यानंतर इथे थोडस स्ट्रगल करावं लागतो बॅट्समनला. सगळ्यात जास्त डॉट बॉल येण्याचं ठिकाण गुडलेन स्पॉट. आणि वाईड यॉर्कर सध्या खूप चालतोय, सध्या ट्रेंडिंग मध्ये तोच आहे. तिथे तुम्हाला फटके मारताना फार परिश्रम घ्यावे लागतात. परंतु जॉनचं कौतुक. ओ यावेळेला मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑनला तिथे मात्र एक 4 बॉल टाकले. 4 मध्ये आता या वरिडीच्या हार्दिक पांड्याने, जॉनने फक्त खर्च केले 1च धाव. त्याचं कौतुक होईल. युवा जोश आहे आणि आज त्याच जोश मध्ये गोलंदाजी करतोय. समीरसाठी हा बॉल. इथे मात्र फसवा चेंडू. यष्टीरक्षकाकडून अपील केली जाते आणि टाळ्यांचा कडकडाट जॉन साठी होतोय. होऊ दे एकदा जोरदार टाळ्या व्यासपीठावरून. काय अफलातून गोलंदाजी, अगदी तिखट मारा. म्हणजे वेस्ट इंडिजचे खेळाडू 1981च्या वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीचा तिखट मारा करत होते बाउन्सर, तर कधी कधी भरपूर वेगाने टाकत होते, तशीच पद्धतीची गोलंदाजी सध्या जॉन करतोय. जॉनी जनार्दन. शेवटचा एक बॉल टाकला तर आणखीन टाळ्यांचा कडकडाट होईल. डॉट टाकला तर ओ खोलवर टप्प्यावरचा बॉल. बुंदा प्रकारचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अगदीच निष्प्रभ केलंय. पण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओ आता चौकार जरूर गेला असता. बॅकअप फार महत्वाचा आहे बॅटरीला पण, आणि मनुष्य म्हणून जगत असताना सुद्धा बॅकअप आणि खेळामध्ये सुद्धा बॅकअप. परंतु तरी देखील टाळ्या वाजतात ते जॉनच्या या गोलंदाजीसाठी, ज्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग बाय जॉन. तब्बल 29 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचे षटक आहे. मिलन आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 19 त्यानंतर आलं 7. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा. तिसरं षटक 3 धावा, ज्याच्यामध्ये विकेट जरूर मिळाली नाही, परंतु काय कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली. दोन्ही आक्रमक शैलीचे बॅट्समन मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं हवाई सफर एअर स्ट्राईक करताना हे बॅट्समन पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जो अप्रतिम मारा केलाय गोलंदाज जॉनने, म्हणजे हा जो ग्राफ आहे हा श्री गणेश वीरांनी टीमचा, तो आता थोडासा खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली उंच इमारत होती, दुसऱ्या षटकामध्ये ती खाली आली, तिसऱ्या षटकामध्ये अगदीच खाली आली. म्हणजे 3च धावा फक्त खर्च झाल्यात. आणि मागच्या मॅच मध्ये आपण बघितलेत काय बैठक फटके या खेळाडूंनी मारले होते, परंतु त्यांना आता कोणत्याही प्रकारचा रूम दिला जात नाही, जागा बनवून दिली जात नाही. आणि कंप्लीट बायोडाटा त्यांनी रीडच केलाय की काय या सर्व बॅट्समनचा, त्यांना माहिती आहे. आणि खरं तर यंग खेळाडू अशा प्रकारची कामगिरी करतात तेव्हा त्याचे उज्ज्वल भविष्य नक्की मैदानावरचे आम्हाला दिसतात.
आता शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्कवर. शेवटचे षटक आहे, अंतिम षटक आहे. किरण खाकर बैठक मारण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल जरूर प्राप्त झाली. स्ट्राईक रोटेट करायचा निर्णय होता परंतु नाही जमलं. 30 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. इथून एका दुसरा षटकार आला तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतं श्री गणेश विराणी टीम. परंतु एखाद दुसरा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये थोडस नक्की चिंतेची बाब राहील श्री गणेश विराणी टीम साठी. ओ यावेळी मात्र व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. गुडलेन स्पॉट वरून थोडासा टप्पा राईज झालाय. अनएक्सपेक्टेड बाउन्स. खरं तर हा विचार देखील केला नसेल बॅट्समनने समीरने आणि बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आयुष्य असो व क्रिकेट, तुम्ही चांगलं काम करा, टाळ्या तुमच्यासाठी जरूर वाजतील आणि त्याच टाळ्यांचा सध्या नाद आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. आर्यन तयार समीरसाठी. पुढचा बॉल. ओ यावर मात्र येस इनटू द स्लॉट ओव्हर द प्लॉट फेकून दिलाय बॉल सीमारेषा पार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं कशा पद्धतीचा फटका होता. आर्यन तयार. ओ या वेळेला पुन्हा एकदा खोलव्या टप्प्यावरचा बॉल खोदून काढला अक्षरशः. तिथे मात्र मिसफिल्ड होत असताना बॅकअप त्या ठिकाणी आलाय परंतु 2 धावांपासून रोखू शकणार नाही दोन्ही फलंदाजांना. 2 धावा जरूर स्कोर कार्डवर प्राप्त झाल्यात आणि आता 38 धावा एका सन्मानजनक स्कोरकडे जात असताना श्री गणेश विराणी टीम आता गोलंदाजीचा करिश्मा श्री गणेश विराणी टीमला दाखवावा लागेल. त्यांनी बाईट मध्ये देखील सांगितलं होतं की 40च्या आसपास आम्ही धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि तेवढ्याच धावसंख्येपर्यंत, म्हणजे कदाचित त्यांना प्रेडिक्शन हे माहिती असावं. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. ऍडव्हान्टेज उचललाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही मिळणार. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन. व्यासपीठाच्या समोर तुम्ही पाहू शकता या मनोरंजन होत आहे आणि अशा प्रकारचे दर्दी प्रेक्षक असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच या मॅचची रंगत वाढत असते. आता नवीन बॅट्समन किरण, दोन्ही किरण मैदानाच्या आतमध्ये, परंतु सध्या स्ट्राईकला आपण किरण खाकरला पाहतोय. आर्य तयार. फुलटॉस बॉल पंचांनी बीमर घोषित केलाय आणि नो बॉल. पंचांच्या हेलिकॉप्टरचा पंख आता फिरेल आणि इथे फ्री हिटची संधी. 41 धावा स्कोर कार्डवर, जे एक्सपेक्टेशन होतं खरं तर श्री गणेश विराणी टीमला, कारण त्यांना त्यांच्या गोलंदाजीवर देखील तेवढाच विश्वास आहे. या धावा देखील ते डिफेंड करू शकतात. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँड होताना तिथे मात्र कॅच सोडली गेली आणि ते बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डोक्यावर हात गेलेत. बॉल आलाय चौकार.
खेळ संपन्न झाला 4 षटकांमध्ये श्री गणेश वीराणी टीमने आतापर्यंत बनवल्यात 45 धावा आणि आता 46 धावांचं आव्हान. असं वाटलं होतं की दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जेमतेम 35 पर्यंत मजल गाठू शकते, परंतु एंड इज वेल ऑल इज वेल. शेवटच्या षटकामध्ये काही धावा आल्या आणि 45 पर्यंतचं टार्गेट वरेडी टीम समोर आता सेट केलंय. श्री गणेश वीराणी टीमने आता 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जातो ते ऐकण्यासाठी जाऊया परमेश पाटील सरांकडे. धन्यवाद. सुदर्शन म्हात्रे, आपल्याला जो पारितोषिक 7,000 होता तो 9,000 झालेला आहे. जर आपण व्हाईट चेंडू डोका खाली आणि पाय वरती करून दिला तर जो पारितोषिक 7,000 होता तो 9,000 झालेला आहे. येस, थँक्यू. सन्माननीय दत्ता सरांचा आवाज खरं तर मागच्या काही इनिंगमध्ये आपण ऐकलाय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एका बाजूला टीम गावदेवी वरेडी आणि त्यांना फाईट करत असताना श्री गणेश वीराणी. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये वीराणी संघाचे आपण पाहिले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तदनंतर रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45, 45 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 46, 46चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. अर्थातच धावांचा पाठलाग करत असताना 46 रन्स करायचे आहेत गावदेवी वरेडी टीमला. चला फलंदाज आपण पाठवा, थोडी घाई करा. 2:35 या ठिकाणी झालेत आणि अद्याप एक सामना पेंडिंग जरूर असेल. काही चुका जरूर पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंग मध्ये. काही कॅचेस ड्रॉप झाल्या, परंतु ते आता सर्व विसरावं लागेल. फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. गावदेवी वरेडी टीमचे दोन्ही सलामवीर फलंदाज, एका बाजूने प्रसाद कोहली, दुसऱ्या बाजूला साजन कोहली. पिल्लू आणि साजन ची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. बऱ्याच वर्षानंतर प्रसाद कोहलीला आपण इन ऍक्शन मध्ये टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जरूर पाहतोय. वरेडीचा सुपरस्टार. मागचे काही वर्ष ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट मिस केलं असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत आमचे परम मित्र अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार उपाध्यक्ष बंटी म्हात्रे आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहिले, सुदर्शन म्हात्रे. चला चेंडू द्या. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दीव फाट्यालगतचं हे ऐतिहासिक मैदान, कोठला मैदान आणि विशेष करून आगर म्हणून ज्या मैदानाला ओळखलं जातो. बऱ्याच वर्षांपूर्वीचा इतिहास आहे की ह्या मैदानावरती मिठाचं मोठं आगर होतं आणि अद्यापी जर का मैदानाच्या पाठीमागे तुम्ही बोरजे किंवा कणे या बाजूला जर का आपण गेलात तर मिठाचं मोठं आगर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मोठ्या प्रमाणात या खरं तर परिसरात मीठ खरं तर बनवलं जात होतं आणि असं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. वाशू विभाग क्रिकेट संघटनेचं हे ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावरती रजनी क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. रन्स करायच्यात वरेडी टीमला 46. स्ट्रायकर गोलंदाज समीरला जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल प्रसाद कोहली. द गेम ऑन. पहिला चेंडू आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू फील्ड होईल. तत्पूर्वी रन्स पाहायला मिळेल. एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. साजन कोहलीला
आता मात्र शेवटच्या षटकापर्यंत थांबावं लागेल, किंबहुना एक चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. सर्वांच्या नजरा आणि संपूर्ण वरेडी गाव आता मात्र हेच म्हणत असेल की साजन तू थांब, परंतु त्यांच्या विरोधात श्री गणेश विराणी जबरदस्त टीम. गत वर्षी देखील सोनखार संघाला ज्यांनी पराभूत केला आणि तदनंतर सेकंड राऊंड मध्ये खरतर हा संघ पराभूत झाला होता. अंजनी कुमार वडाव संघाने खरतर या संघाला पराभूत केलं होतं. ओ क्या बात आहे, इनफिल्डला कव्हर केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू निघालाय गोलीच्या वेगाने सीमा पार. हा चौकार. लक्ष्मी वीर भैरव वरेडी कोलीवाडा या फ्रँचाइज टीमचा आयकॉन खेळाडू नवनाथ कोहली, जानू कोहली, सदानंद कोहली, खर तर या टीमचे पॅकर यांचा आयकॉन खेळाडू. ओ फुलटॉस बैठक. घुटना टेक और तमाशा देख. क्या बात है साजन, बॅक टू बॅक, इट्स अ 2 इन अ रो. चौकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना साजन कोहली या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी होता 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफला चेंडू त्या ठिकाणी फील्ड झालाय. कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळणार आहेत. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. बिंदी गेंद ज्याला म्हटलं जाईल. षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. रन्स आल्यात 9 स्कोर कार्ड वरती. कमालीचं बॅटल. फुलटॉस आहे पुन्हा एकदा मिड विकेटला. क्रिकेट में गलती चलती नहीं है आणि चुकीला महादेव, चुकीला माफी नाहीये भावा. क्रिकेट मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण चालत नाहीये. एक छोटीशी चूक आणि तदनंतर वरेडी टीमला मिळाल्या रन्स 4. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साजन कोहली हा खेळाडू खेळत असताना याही वेळेस बैठक स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर शरीरावरती चेंडू आदलला. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रन्स आल्यात पहिल्या षटकामध्ये 13. 46 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. येणारे चेंडू बाकी असतील 18 रन्स करायचे आहेत. 33 11च्या सरासरीने खर तर आता रन्स करावे लागतील गावदेवी वरेडी टीमला. आमचे मित्र विपुल ठाकूर दीव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना सध्या भरपूर बिझी शेड्यूल ज्यांचा राहिलाय. जशा जत्रा जवळ येतात खरं तर विपुल ठाकूर आमच्या भरपूर बिझी असतात. त्यांचं त्या ठिकाणी शुभ आगमन. परंतु गावदेवी दीव वरती नितांत प्रेम, कट्टर समर्थक दीव संघाचे विपुल ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं प्लीज. आणि मॅच कडे जाऊया आपण. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज आकाश, संघाचा कर्णधार. ओ हेलिकॉप्टर लँड कुठे होईल. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. पहिल्या इनिंग मध्ये देखील जानू कोहलीने काही कॅचेस ड्रॉप केल्या 2 आणि आता त्याची भरपाई. सोप्पा झेल होता. टेक द कॅच, विन द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. टेक द कॅच आम्ही नेहमी म्हणत असतो. कॅचेस पकडणं अतिशय महत्वाचं. रोहित शर्माला मिळालेला जीवदान नंतर खर तर
264 धावांचा जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. अशा बरेचसे उदाहरण आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅचेस ड्रॉप करता तेव्हा तेव्हा काय घडतंय विशेष करून सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. बघ कॅच ड्रॉप झाली, साजन कोहली स्ट्राइक वरती आलाय राईट अमोर द विकेटने. आकाश ओ फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघालाय सीमा पार. साजन कोहलीचा धमाका षटकार. चला डीजे थोडा वरेडीकरांचा गाणी लावा, कारण की वरेडीची मॅच सुरू आहे. अग्री कोल्यांची कुलस्वामिनी, एकविरा मातेला वंदन. आणि खर तर कोली बांधव म्हटलं की नेहमी मच्छीमारी हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय राहिलाय. आणि काहीच दिवसांपूर्वी वरेडीची जी यात्रा संपन्न झाली, खर तर मोठा जल्लोष, वीर बैरी देवाची ती यात्रा. आणि ती संपन्न झाल्यानंतर वरेडी संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ओ खोलात टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, परंतु मिस केला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राचे एक रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 21 ऑन द बोर्ड. बऱ्याच दिवसानंतर साजन कोहलीची बॅट मधून रन्स येत आहेत. 6 चेंडू खर तर त्यांनी फेस केलेत, 18 रन्स त्याच्या बॅट मधून आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल ऑफ एडिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आणि सामना फसलाय की काय. महत्वाची विकेट. कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जाईल, ज्याची स्तुती आपण करत होती, तोच खेळाडू साजन कोहली बॅक टू द पॅव्हलियन. एक षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 21 स्कोर कार्ड वरती आहेत. आणि टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 46 रन्स करायचे आहेत. पण साजनने आपलं काम केलंय मित्र असं म्हणेल. आता उर्वरित काम इतर खेळाडूंनी करणं अपेक्षित राहील. मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड खेळाडू, संघाचा कर्णधार आदेश कोहलीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये आदेशच्या बॅट मधून 20 रन्स आल्या होत्या. अपेक्षा असेल आदेश कडून, अपेक्षा असेल प्रसाद कोहली याच्याकडून. प्रसाद आणि आदेशला आता मात्र ही खिंड लढवावी लागेल. गोलंदाज आकाशला जरूर आपण पाहतोय. दीव एंड कडून गोलंदाजी करत असताना ऑन स्ट्राइक वरती आदेश कोहली. हो लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बीट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 23, लॉस ऑफ 1 विकेट. 23 ला 1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. इट्स अ डू ऑर डाय. जिंकावंच लागेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक मॅच महत्वाची आहे. ओ शॉर्ट पिच, सोडणार नाहीये आदेश कोहलीचा धमाका. रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये पुल, पॉवरफुल, वंडरफुल षटकार. येणारे चेंडू बाकी असतील 13, रन्स करायच्या 17. सामना सोपा आहे. वरेडीच्या बाजूने जर का आपण विचार केला तर सामना सोपा आहे, परंतु श्री गणेश विराणी हा संघ सामना सोडणार नाहीये. त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा महत्वाची आहे, ही सिरीज महत्वाची आहे, ही मॅच महत्वाची आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. हा सामना जर का जिंकले तर आजच्या रात्रीतील शेवटची लढत ते खेळतील. परंतु
जय भवानी कोपरलीच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल, वरेडी की मग विराणी? इट्स अ इम्पॉर्टंट मॅच. मॅच बॉल आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल अतिशय इम्पॉर्टंट, सर्वांना ठाऊक आहे. मॅच बॉल ज्या बॉल वरती रन्स येत आहेत, जो लकी बॉल आहे असं म्हणावं लागेल, तो आता मैदानाच्या आतमध्ये. एक अनुभवी खेळाडू जो नॉनस्ट्राईकला प्रसाद आहे, त्याच्याकडे प्रचंड सामन्यांचा अनुभव आहे. आणि दुसऱ्या साईडला ॲज अ कॅप्टन संघातील मास्टर माइंड खेळाडू आदेश कोहली ऑन स्ट्राईक वरती असेल. दुसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर चेंडू बाकी असतील एक. लास्ट बॉल बॅटची कडा घेत गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉट थर्ड मॅनला, कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये. षटक संपलाय दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 29. 12 चेंडू मध्ये 29 आल्यात. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 17. 12 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शॉर्टली मीटिंग त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. काहीसा सल्ला दिला जाईल गोलंदाजांना येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये काय करायला हवंय. एखादी विकेट घेणं अपेक्षित असेल. आदेश कोहलीची विकेट महत्वाची असेल, त्याचबरोबरीने प्रसाद कोहली या खेळाडूची देखील विकेट महत्वाची असेल. परंतु वरिडीचा खेमा सध्या शांत आहे. त्यांच्या खेमामध्ये आणखीन बरेचसे खेळाडू आहेत की जे सामना जिंकू देऊ शकतात. अर्थातच राज कोहली, त्याचा आवर्जून आपण नाव घेऊया. जबरदस्त कधी क्रिकेट राजचा आपण पाहिलं, परंतु सर्वांना प्रभावित केलंय जॉन कोहलीने. काय जबरदस्त गोलंदाजी केली. आणि या स्पर्धेपासून खर तर आपण त्याला म्हणूया वरेडीचा हार्दिक पांड्या. जबरदस्त गोलंदाजी, त्याची हेअरस्टाईल, त्याचा लुक आणि त्याचा फॉलो थ्रू, कमालीची गोलंदाजी. क्या बात आहे. मुंबई इंडियन्स मध्ये सध्या ॲज अ कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला आपण पाहतोय. आणि वरेडीचा हार्दिक पांड्या, जॉन कोहली. मॅच कडे जाऊया. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज देवजी. हो, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु सेफली लँडिंग. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केल्या जातील. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती होईल 31 ऑन द बोर्ड. 31 रन्स. वरेडी करांचा एक डायलॉग अतिशय फेमस आहे, नोंगव. नोंगव म्हणजे मार. आणि एखादा मोठा स्ट्रोक्स यायला पाहिजे, अशीच काहीशी अपेक्षा असेल. हो, चांगला फटका. स्ट्रेट हिट ब्लॅक स्क्रीनच्या समोर. चांगला प्रयत्न राहिलाय. व्हॉट अ फंटास्टिक कॅच. द कॅच ऑफ द टुर्नामेंट, द कॅच ऑफ द नाईट. तिसरे पंच जरूर त्या ठिकाणी रेफर करतील, जरूर आपण पाहूया. त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण जरूर पाहूया. फ्रेम बाय फ्रेम क्षेत्ररक्षक होता कुठे, झेल पकडले का, रोपला काही कॉन्टॅक्ट झालाय की नाही, हे या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. आणि रोपच्या अगदी आधी खर तर हा झेल पकडलेला आहे. आणि फलंदाज बाद. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी, एकविरा मातेचं संगीत खर तर आपण ऐकत होतात. नवीन फलंदाज, संकट मोचक, तारणहार, वरेडीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये राज कोहली इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त कॅच. व्हॉट अ फंटास्टिक कॅच.
किसनचे जे प्रयत्न राहिलेत, ईशान किसनची आम्हाला आठवण झाली. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, जबरदस्त झेल खरं तर पकडला त्या ठिकाणी. 100% डेडिकेशन, 100% समर्पण पाहायला मिळालं आणि तो झेल पकडला. मी तर मला कॅचच्या सोबत 4 रन्स देखील वाचवलेत. या रन्स देखील महत्वाच्या होत्या, ही झेल देखील महत्वाची होती. प्रसाद सारख्या मोठ्या खेळाडूला बाद करण्यात यश आलं श्री गणेश विराणी टीमला. हो, नेक्स्ट बॉल वरती बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडूने वेग घेतला आणि चेंडू मात्र निघालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार. आल्या आल्या राज कोहलीचा धमाका, चौकार. थांबवतोय. येणारे चेंडू बाकी असतील 9, रन्स करायच्यात 11. हाय व्होल्टेज ड्रामा, 440चा करंट मॅच मध्ये. कोण जिंकणार ही लढत? व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. हे बॅटल, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच पकडलाय आणि राज कोहलीची विकेट. वरेडी टीमला धक्का. राज back to the pavilion. चला मामाला थोडं थांबवा. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण कोहली. गावदेवी वरेडी टीमचा खरं तर बरेचसे वर्ष ज्यांनी कॅप्टन्सी केले असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र महत्वाच्या क्षणी काही चेंडूंवरती चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील, परंतु श्री गणेश विराणी जबरदस्त कमबॅक, फाईट बॅक विराणी टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. विराणी म्हटलं की खरं तर बोरगावच्या वरचा जो संपूर्ण परिसर आहे, कासमाल जो संपूर्ण परिसर आहे, तिकडचे सर्व खेळाडू आहेत. खरं तर त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स असेल, त्यांचा ॲथलेटिझम असेल, कॅचेस असतील, त्यांच्या जबरदस्त राहिल्यात. विराणी टीम भरपूर प्रभावित केलाय. चेंडू बाकी आहेत 8, रन्स करायच्यात 11. इट्स अ डू ऑर डाय. ओ करण कोहली, व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, क्या बात है. आल्या आल्या करणचा धमाका. वरेडी टीम साठी हा षटकार. आयवा कॅच एकाच प्रेक्षकाने पकडायचा आहे. वरेडीच्या जत्रामध्ये हाच खरं तर विषय सुरू होता की जेव्हा करण येईल ना, षटकार मारेल. जबरदस्त स्ट्रोक, सामना सोपा केलाय आता वरेडी टीम साठी. त्यावेळेस डाऊन द लेग, डाव्या स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रन्स करायच्या 4. क्या बात आहे. करण कोहलीच्या बॅट मधनं जो षटकार आला आणि तदनंतर सामना अक्षरशः फिरताना आपण पाहतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4ची आवश्यकता असेल, मिस केला आणि तदनंतर षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला. चेंडू बाकी असतील 6. रन्स करायच्यात वरेडी टीमला. एकूण 4. 6 बॉल, 4ची आवश्यकता. कोण जिंकणार ही लढत? व्हाट अ फॅन्टास्टिक मॅच. प्रत्येक चेंडू मागे खरं तर गणित बदलतात. प्रत्येक चेंडू मागे सामना बदलतोय. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. खरं तर गावदेवी दीवच्या सर्व सदस्यांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया, आभार व्यक्त करूया की येणाऱ्या 5 रात्रीत
खर तर खूप चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. पहा यात्रा सध्या संपल्यात, परंतु या मैदानावरती तुम्हाला येणाऱ्या 4 रात्रीत जत्रा, मोठी जत्रा पाहायला मिळेल क्रिकेटची. जबरदस्त आयोजन. मॅच कडे जाऊया आपण. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. रन्स करायच्या 4. आदेश कोहली आणि त्याच बरोबरीने त्याच्या सोबत करण कोहली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि अंतिम षटकासाठी किरण, अंतिम षटकासाठी किरणला जरूर आपण पाहतोय. मीडियम फास्ट बॉलर म्हणून खर तर किरणकडे पाहिला जाईल. मीडियम फास्टर बॉलर. राईट अमोर द विकेट दिवेन कडून फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही आणि विनिंग स्ट्रोक आदेश कोहलीच्या बॅट मधला धमाका आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी वरेडी टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक श्री गणेश वीराणी. of the match, no doubt, गावदेवी वरेडीचा